वाल्मीकि कराड के बाद अब उनके बेटे सुशील कराड की मुसीबतें बढ़ गई है। सुशील कराड के खिलाफ पुलिस की ओर से दायर याचिका पर आज सुनवाई होने वाली है। इसकी जानकारी आरोपी के वकील संतोष नावरकर ने दी। या प्रकरणातील फिर्याद ज्या महिलेने दाखल केलेली आहे तिचा पती हा सुशील कराड यांची विविध वस्तूंचे उत्पादन वितरित करणारी जी फर्म आहे सानिया एंटरप्राइजेस व त्यांच्या पत्नीची फर्म तन्वी एंटरप्राइजेस या एंटरप्राइजेसमध्ये मॅनेजर या पदावर कामास होता। तो त्या पदावर कामास असताना त्याने सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये ज्या व्यापाऱ्यांना माल दिलेला आहे त्या व्यापाऱ्यांकडून जी वसुली करायची आहे ती वसुली फर्मच्या खात्यावर न घेता ती परस्परपणे स्वतःच्या बँक खात्यावर त्याने घेतलेली होती, तसेच यातील फिर्यादीच्या सुद्धा बँक खात्यावर घेतलेली होती। त्यामुळे प्रथमतः जेव्हा ही बाब सुशील कराड यांच्या लक्षात आली त्याने त्याला बोलून विचारलं, त्यावेळी तो म्हणाला की मी तात्पुरत्या सोयीसाठी केलेला आहे, यापुढे असं करणार नाही। त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून तो विषय तसाच पुढे चालू राहिला। परंतु यातील फिर्यादीच्या पतीने तो प्रकार तसाच परत सुरू ठेवला। त्यानंतर परत वर्षभरानंतर ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्या फर्मचे जे कर सल्लागार आहेत यांनी या फिर्यादीच्या पतीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्या कर सल्लागारावरच अरेरावी केली। परंतु जेव्हा 3 वर्षाच्या ऑडिटनंतर ही बाब जेव्हा लक्षात आली की खूप मोठी रक्कम ही परस्पर दुसरीकडे वळती झालेली आहे, तेव्हा या फिर्यादीच्या पतीस जेव्हा सुशील कराडांनी बोलून विचारलं व त्याला सांगितलं की तुझे सगळे बँक स्टेटमेंट आणून दे, ते आपण खात्री करून घेऊ आणि समोर बसून बोलू या विषयावर, तेव्हापासून या फिर्यादीचा पती व फिर्यादी हे दोघे बीड शहरातून गायब झाले। त्यामुळे शेवटी कंटाळून सुशील कराड यांनी त्या दोघांविरुद्ध परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 406, 408 व 420 या कलमांमुळे गुन्हा दाखल केला। तो गुन्हा त्यांनी 19 जुलै रोजी दाखल केला। परंतु गुन्हा दाखल होऊनसुद्धा आजतागायत ही फिर्यादी किंवा तिचा पती पोलीस स्टेशनला हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी जामीन घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही। तेव्हापासून हे फरार आहेत आणि फरार असताना या फिर्यादीने एक तक्रारी अर्ज सोलापूर येथील MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला होता। त्या तक्रारी अर्जाची पोलिसांनी चौकशी केली, तिचा सविस्तर जबाब नोंदवला आणि जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की तक्रारीत घडलेल्या घटना या पूर्णपणे परळी शहरात घडल्या दिसत आहेत। तर त्यांनी त्याला समज दिली की ही तक्रार तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला दाखल करा आणि ती तक्रार निकालात काढली। त्यानंतर फिर्यादीने तशीच तक्रार पोलीस महासंचालकांना पाठवली होती। महासंचालकांनी त्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले। ती तक्रार बीड पोलिसांकडे पाठवण्यात आली। बीड पोलिसांनी या फिर्यादीच्या घरी नोटीस पाठवली, समजपत्र पाठवलं, तिच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कुठेच मिळून आली नाही। त्यामुळे पोलिसांनी तिच्या अनुपस्थितीत या पूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की या फिर्यादी आणि तिच्या पतीविरुद्ध जी अपहाराची फिर्याद दाखल झालेली होती त्याला शह देण्यासाठी तिने ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे। आता ती तक्रार खोटी कशी आहे त्याचे एखादं उदाहरण देता येईल। तिने 5 मे आणि 7 मे अशा 2 तारखांच्या घटना सांगितल्या आहेत आणि दोन्ही तारखांना सुशील कराड यांनी तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि तिला धमकी दिली असं नमूद केलं आहे। प्रत्यक्षात पाहायला गेलं किंवा पोलीस तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की 4 एप्रिलपासून ते 9 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुशील कराड यांचं पिस्तूल पोलीस स्टेशनला जमा होतं। जेव्हा त्यांच्याकडे पिस्तूलच नव्हतं आणि ते पोलीस स्टेशनलाच जमा होतं त्यामुळे त्या पिस्तुलाच्या आधारे त्यांनी धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अशी एक खोटी तक्रार तयार करण्यात आली आहे। ती खाजगी फिर्याद आहे। त्याने त्या खाजगी फिर्यादीमध्ये पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करावा अशी मागणी केलेली आहे। नाही असं त्या तपासातून दिसून येतं। बीड पोलिसांनी तपास पूर्ण करून यामध्ये कुठलाही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल दिलेला आहे। त्यामुळे या दिलेल्या खाजगी फिर्यादीमध्ये ही तितकासा विश्वासार्ह नाही आहे, ती कायदेशीर नाही आहे। याबाबत सोमवारी युक्तिवाद होणार आहे आणि आम्ही कायदेशीर मुद्दे जे आहेत ते न्यायालयासमोर मांडणार आहोत। या फिर्यादीमध्ये वाल्मिक कराडांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, परंतु वाल्मिक कराड यांच्याबद्दल ही फिर्यादी काय म्हणते तर याबाबत तिने वाल्मिक कराडांना सांगितलं तेव्हा वाल्मिक कराडांनी तिला म्हणाले
की बेटा तू काळजी करू नकोस, तू शांत राहा, आपण पाहून घेऊ, विषय संपवू. अशा पद्धतीने ते फिर्यादीच्या मागे राहिलेले आहेत. त्यामुळं या प्रकरणातील वाल्मिक कराड यांची भूमिका ही फिर्यादीला मदत करणारी राहिलेली. याबाबत सोमवारी अंतिम युक्तिवाद होईल आणि त्यानंतर न्यायालय आदेश पारित करेल.